नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब या समितीचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे जुलै 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. जर आपण वर्ड फाईल घेतली तर वर्ड फाईलमध्ये हवा तो बदल करून शाळा, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, सूचक, अनुमोदक सर्व काही टाकून आपण प्रिंट करून स्वाक्षरी घेऊन स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण इको क्लबची बैठक घेणार आहोत त्या दिवसाचा हा ठराव लिहून घ्यायचा आहे. ठराव क्रमांक, विषय आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील. दिनांक 7 जुलै 2026 रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. आजच्या सभेत खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय घेण्यात आलेला आहे, शाळा परिसर स्वच्छता व प्लास्टिक मुक्त अभियान. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आज इको क्लबच्या वतीने शाळा परिसर स्वच्छता व प्लास्टिक मुक्त अभियान उत्साहात राबवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या, मैदान व बागेची स्वच्छता केली. परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. गोळा केलेला कचरा ओला व सुका असे वर्गीकृत करण्यात आले. विद्यार्थ्यांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्त्व सांगण्यात आले. कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. स्वच्छ व हरित परिसर राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारीने वागण्याचा संकल्प केला. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे. शिक्षकांनी स्वच्छता ही दैनंदिन सवय बनवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे. अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली. स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्त वातावरण राखण्यासाठी नियमित उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. शेवटी सर्वांनी स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शाळा घडवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक, अनुमोदक टाकून घ्यायचा आहे. पुढचा उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 3, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे नियोजन. फार महत्त्वाचा असा विषय आहे. शाळेतील सर्व वृक्षांची नियमित देखभाल करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक वर्गाला काही वृक्षांची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. वृक्षांना वेळेवर पाणी देणे व त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वृक्षांच्या मुळांभोवती स्वच्छता राखून आवश्यक खत देण्याचे ठरवण्यात आले. जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी वृक्षांना संरक्षक जाळी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात नवीन स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याचे किमान एक वृक्षांचे संगोपन करण्याची संकल्पना व्यक्त केलेली आहे. वृक्षांचे पर्यावरण संतुलन, शुद्ध हवा व जैवविविधतेतील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. शाळा परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे ठरविले. इको क्लबच्या सदस्यांकडून वेळोवेळी वृक्षाची पाहणी करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करणारे फलक व घोषवाक्य शाळेत लावण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शेवटी सर्व सदस्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनालाही समान महत्त्व देण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. सूचक, अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा आहे 4 नंबरचा विषय, पर्यावरण विषयक घोषवाक्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन. या महिन्याच्या शेवटील आठवड्यात पर्यावरण विषयक घोषवाक्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. स्पर्धाद्वारे
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. चित्रकला स्पर्धेसाठी हरित पृथ्वी आपली जबाबदारी हा विषय निश्चित करण्यात आला. निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, वृक्ष संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त भारत हे विषय सुचवण्यात आले. घोषवाक्य स्पर्धेत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणाऱ्या घोषवाक्यांना प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण शिक्षक व इको क्लबच्या सदस्यांमार्फत करण्यात येईल असे निश्चित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचे ठरवण्यात आले. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे निश्चित केले. शाळा परिसरात पर्यावरण जनजागृती करणारे फलक व घोषवाक्ये प्रदर्शित करण्याचेही ठरवण्यात आले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे ऐन वेळेचा विषय. ऐन वेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने व अध्यक्षांच्या सहमतीने समाप्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, उपस्थित सदस्यांचे नावं स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपल्याला जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.